मी आत्ताच नदीशी जाऊन आले. मला खूपच थंडी असतं आणि वाटाणं पण नाही जास्त. म्हणून तर गाईज आमच्या गावात पहिल्याच पाऊस, पहिल्याच पूर आणि पहिलेच मासं बघा. तर गाईज डाकू दोन होतो. एक दादाला दिला, दादा पण सोबत आला बघा गाईज. यो बघा. तर गाईज 4 भेटलेलं आम्हाला. ते दाद उडून पालालं. 4 ते जास्त होतं, ते भेटत नाही. ते उडून पालालं इकडे कारवाल्याला जाईल. तर गाईज कसलं मोठा लँड. मला बोलता नाही, मला थंडी असते. या चिमण्या बाहेर बघ. तर गाईज या चिमण्याला चावला तर बोटं माझं तोरण आवडी कडक असते. गाईज हो बघा, कारवाली बघा गाईज, कारवाली राज्याची बघा किती आहे, भाषेची अलग अलग. या इंग्लिश बघा. आताच पप्पा आलेले आहेत. नाही आत्ताने दादा उचलतोय, मला पेलत नाही. तर रास मोठा मासा आहे, मंगूर मासा आहे बघा किती मोठा आहे. मला पण पेलत नव्हता म्हणून दादाला उचलला. किती किलो होईल अंदाज तरी पण? 20 ते 25 किलो. काय बोलतोय, एवढं जर आहे? जास्त पण कमी नाही म्हणून काय उचलत नाही. आता तुम्ही 1 वाजता तो बघल्यासलच काय मंगूर मासा. मंगूर तो रास मोठा होता. दादाने तुम्हाला सांगलेला असेल 20-25 किलोचा बाबा. मग त्याची गाबोली किती? तर गाई निघत वजन गेला 3.5 किलोची का 4 किलोची. पिंकाई किती किलोची? 4 किलोची. तर गाय बघा कसली मोठी आबोली आहे बघा. नाहीतर मंगूर मासाची तुम्हाला सगळं मासं बिसं दाखवतं ना. पप्पा हे अर्धे पप्पांच्या मित्रांना दिले. तर बघा गाईस तुम्हाला सगळं दाखवतं ना. मंगूर मासाचं मोठे आले आणि बाबा सांगूनच फायदा नाही. तर आवरं झालं तर आम्ही दिले शेजारच्या माणसांना. तर गाईच बघा गाईच ही 2 किलोची, ही 2 किलोची. हातावरी बघा. बबलीचं 3 होतील बघा. 1 2 अरे बाबा बाबा 3 झालं. बबलीचं पण 3. 2 किलोचं गाईच बघा किती आहे. यो आवरा भरून होता टप, पण आम्ही सगळ्यांनी दिला बघा गाईज. आता खावर राहिले तरी गाईज आम्हाला खापणार नाही आम्हाला बघा. आता तुम्हाला जर गाबोलीची रेसिपी बघायची असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये सबस्क्राईब करा आणि बघा.